घरात बायकोसोबत संसार आणि बाहेर आपल्या प्रियसीसोबत संसार, ही स्टोरी फक्त आपल्याला पिक्चरमध्ये हिरो लोकांची बघायला मिळते, नाही तर स्टोरीमध्ये म्हणजे कथेमध्ये वाचायला आपल्याला भेटते. परंतु ही रिअल गोष्ट आहे, ती पण आमची. आम्ही टोटल 10 वर्ष झालं दोघंजण संसार करतोय आणि हो, बायकोला त्यांच्या सांभाळून. हे नशिबानच आहे हो, नशिबान आहेत ते आमचे. लाखामध्ये न करोडामध्ये. म्हणजे प्रेम असतं, मी नाही म्हणत नाही. मी प्रेम केलं, त्यांनी प्रेम केलं, तुम्ही मी कुणावर मनापासून प्रेम करत असशीला. खरं असं नसतं की बायको घरात असून सुद्धा आपलं प्रेम सक्सेस होऊ शकते. प्रेम असतं, खरं त्या प्रेमाला आपण घरामध्ये आणू शकत नाही. या लोकांच्या जगाच्या तोंडाला कोण हात लावणार आहे? बरोबर आहे की नाही? खरं नाही हो. मी टोटल 10 वर्ष झालं त्यांच्यासोबत संसार करते, ते पण त्यांच्या बायका पोरांना सांभाळून. त्यांची मुलगी आहे गावी त्यांच्या बायकोपाशी त्यांच्या घरात. त्यांचं बी आम्ही तिकडं जाऊन येऊन सगळं ते खर्च बघतात. त्यांना हवं नको असेल, त्यांचा मुलगा मोठा आहे तो मी सांभाळते माझ्यापाशी, आमच्या दोघांच्या बशी. त्यामुळं खरं आम्हाला हे इथंपर्यंत संसार आमचा वडत आणायला भरपूर संघर्ष करायला लागला. भरपूर आम्हाला त्रास झाले, भरपूर वादळं आली. आम्हाला त्यांना मारायला माणसंसुद्धा आली हो, त्यांची घरची भावकीतली. आणि त्यात आणि प्लस आमच्या वडिलांनी त्यांच्यावर पोलीस केस टाकलेली होती, त्यांना अटकसुद्धा केलं होतं. खरं मी त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभा होती, त्यामुळं त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागून दिला नाही. बरोबर आहे, कारण मी प्रेम केले जीवापाड त्यांना मी कसं त्यांच्या केसाला धक्का लागला तर माझ्या काळजाला तर धक्का लागत होता. त्यामुळं त्यांचंही काही चालून दिलं नाही. ते नशिबानं आमच्या देवानं आमच्या दोघांची गाठ घातलेली होती, म्हणून आजपर्यंत आम्ही संसार करतोय आणि अजूनसुद्धा सुखाने संसार करतोय, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत. बरोबर आहे, आपल्या प्रेमासोबत संसार करणं म्हणजे जे पोरं प्रेम करतात, लग्न करतात, त्यांचं सोडून द्यावं. खरं घरामध्ये बायको असताना सुद्धा आपल्या प्रियसीसोबत संसार करणं ही खायची गोष्ट नाही. हे फक्त पिक्चरमध्ये छान वाटतं, चांगलं वाटतं आपल्याला. खरं रिअल गोष्ट आमच्यासोबत घडली ना, आम्ही ते अनुभवतोय. भरपूर काही संकटाला आम्ही तोंड दिली आणि तोंड द्यावे लागतात, कारण जगाची बोलणी थोडी ऐकायला लागत नाही, त्यांच्या शिवाय ऐकायला लागतात. आणि प्लस त्यांना 5 वर्ष त्यांची घरातली कोणीही बोलत नव्हते, ते घरी गेले नाहीत. आणि 5 वर्षानंतर ते हळूहळू त्यांची बहीण, आई, भाऊजं बोलायला लागले, घरी जायला लागले. आता काय टेन्शन नाही, ते घरी जातात, राहतात. आणि प्लस त्यांची बायको आणि त्यांची मुलगी त्यांच्या घरामध्येच आहे. आणि आम्ही इकडून त्यांचं सगळं भागवतं, ते जाऊन येऊन करतात, सगळं करतात. खरं प्लस ते वाईट एवढंच वाटतं की माझे आईवडील अजून माझ्यासोबत बोलत नाहीत, तेवढंच वाईट वाटतं. बाकी सगळं व्यवस्थित आहे. खरं अशी गोष्ट रिअलमध्ये लाखामध्ये घडते किंवा कदाचित घडणार पण नाही आहे की आपल्या प्रेमासोबत आपण संसार करू शकतो. बरोबर आहे की नाही? अजून काही थोडं माझ्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एक तर कमेंट माझ्यासाठी करा, माझी सगळी स्टोरी तुम्हाला मी सांगते. चला तर बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.